नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. क्वेश्चन नंबर 16. इफ द वेट ऑफ ॲपल्स इज 28 kg अँड द वेट ऑफ ऑरेंज इज 23 kg, देन हाऊ मच ॲपल आर हेवियर दॅन ऑरेंजेस. ओके, बघा ॲपलचं वेट किती दिलेलं आहे, 28 kg आणि ऑरेंजचं वेट दिलेलं आहे 23 kg. दोघांमध्ये कोणाचं वेट जास्त आहे, ॲपलचं. ऑरेंजचं कसं आहे, कमी आहे. तर आपल्याला काय क्वेश्चन केलेलं आहे, हाऊ मच ॲपल्स आर हेवियर दॅन ऑरेंजेस. ऑरेंजेसपेक्षा ॲपल्सचं वेट हे कितीने जास्त आहे. हाऊ मच म्हणजे कितीने ॲपल्स हे हेवियर्स आहेत. हे काढण्यासाठी काय करावं लागेल, मग ॲपलच्या वेटमधून ऑरेंजचं वेट सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. ओके, 28 मायनस 23, 8 मायनस 3 5, 2 मायनस 2 0. जे ॲपल्स हे ऑरेंजपेक्षा किती किलोने जास्त आहेत, 5 किलोग्रॅमने. बघा ऑप्शनमध्ये आन्सर आहे का, येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. जय हॅज फॉलोइंग 2 sticks. Find the total length of both the sticks. ओके, जय जवळ 2 स्टिक्स आहेत आणि त्या दोघं स्टिक्सचं टोटल लेंथ किती आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, बघा अगोदर ही जी शॉर्टेस्ट स्टिक दिलेली आहे ती किती लांब आहे ते पहिले आपण मेजर करून घेऊया. बघा या ठिकाणी या दोघा लाईन्समधलं डिस्टन्स म्हणजे काय आहे, 1 युनिट. तर ही जी शॉर्ट स्टिक आहे ती किती डिस्टन्समध्ये आहे ते काउंट करून घ्या. 1 2 3 4 5 6. शॉर्ट स्टिक जी आहे ती किती युनिट आहे, 6 युनिट. आणि ही जी लॉंग स्टिक आहे ती किती युनिट आहे ती मेजर करून घेऊया. बघा 1 2 3 4 5 6 7 8 युनिट लॉंग आहे. ओके, तर आपल्याला काय विचारलेलं आहे, फाइंड द टोटल लेंथ ऑफ बोथ द स्टिक्स. दोघं स्टिक्सची लेंथ किती आहे. तर या ठिकाणी काय करावं लागेल, 8 + 6. 8 + 6 किती होतात, 14. म्हणजे दोघं स्टिक्सची टोटल लेंथ किती आहे, 14 युनिट्स. ऑप्शनमध्ये आहे का, येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 18. द वेट ऑफ अ बॉक्स इज 3 kg. हाऊ मच इज अ वेट ऑफ 5 सच बॉक्सेस. ओके, एका बॉक्सचं वेट किती आहे, 3 kg. अशा 5 बॉक्सेसचं वेट काढायचं सांगितलं आहे. तर मग एका बॉक्सचं वेट बघा, 1 बॉक्सचं वेट किती आहे, 3 kg. तर अशा आपण 5 बॉक्स घेतले. पाच बॉक्स, तर त्यांचं वेट किती. तर आपल्याला काय काउंट करावं लागेल, बघा एका बॉक्सचं वेट 3 kg आहे. तर या बॉक्सचं वेट किती आलं, 3 kg 3 kg 3 kg 3 kg + 3 kg. 3 + 3 6 6 + 3 9 9 + 3 12 12 + 3 15. तर अशा 5 बॉक्सेसचं वेट किती येईल, 15 kg. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 19. विनय इज 60 सेंटीमीटर टॉल अँड विजय इज 80 सेंटीमीटर टॉल. हू इज टॉलर अँड बाय हाऊ मच. बघा काय सांगितलेलं आहे, विनयची हाईट किती आहे, 60 सेंटीमीटर. 60 सेंटीमीटर टॉल आहे. आणि विजयची हाईट किती दिलेली आहे, 80 सेंटीमीटर दिलेली आहे. हू इज टॉलर, या दोघांमध्ये टॉलर कोण आहे, मग 80 मोठा आहे ना, म्हणजे हा कोण, टॉलर कोण आला,
विजय टॉलर आहे. आणि अजून काय विचारलं आहे, बाय हाऊ मच, आणि कितीने टॉलर आहे म्हणजे किती सेंटीमीटरने विजय हा विनयपेक्षा टॉल आहे. या ठिकाणी काय करावं लागेल, 80 मायनस 60 20. तर कितीने टॉल आहे विजय विनयपेक्षा 20 सेंटीमीटरने. बघा आहे का आन्सर. ऑप्शन ए दिलेला आहे विनय 20 सेंटीमीटर. नाही, आपल्याला काय टॉलर कोण आहे, विजय. ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी मध्ये पण विनय सांगताय, ऑप्शन बी पण नाही येणार. ऑप्शन सी विजय आणि कितीने टॉल आहे विजय 20 सेंटीमीटरने. येस, या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, बघा ऑप्शन डी मध्ये काय देत आहे, विजय आणि 15 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटरने टॉल आहे का विजय, नाही, 20 सेंटीमीटरने, म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी पण येणार नाही. ओके, क्वेश्चन नंबर 20. प्रिया had 2 ropes. Length of one rope is 25 centimeter and of another rope is 42 centimeter. What is the total length of 2 ropes? ओके, प्रियाजवळ 2 रोप्स आहेत, 2 दोऱ्या आहेत. पहिल्या रोपची लेंथ किती आहे 25 सेंटीमीटर आणि दुसऱ्या रोपची अनादर रोप इज 42 सेंटीमीटर आणि दुसऱ्या रोपची लेंथ किती आहे 42 सेंटीमीटर. तर काय विचारलं आहे, व्हॉट इज द टोटल लेंथ ऑफ 2 रोप्स. तर त्या दोघं रोप्सची टोटल लेंथ किती येईल, त्या दोघांची काय करावी लागेल, ॲडिशन. 5 + 2 7, 4 + 2 6, 67 सेंटीमीटर. ओके, ऑप्शनमध्ये आहे का, येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट सेशन आहे अचिव्हर्स सेक्शन. ओके, क्वेश्चन नंबर 21. लेंथ ऑफ पर्पल पेन्सिल इज इक्वल टू द लेंथ ऑफ डॅश डॅश पेन्सिल. ओके, या ठिकाणी पर्पल कलरची जी पेन्सिल आहे तिची जेवढी लेंथ आहे तेवढीच लेंथ कोणत्या पेन्सिलची आहे. या ठिकाणी एक आपल्याला स्केल दिलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पेन्सिलचं प्रत्येक पेन्सिलची लेंथ दिलेली आहे. बघा ही पेन्सिल पर्पल कलरची पेन्सिल कुठून स्टार्ट होते आहे 1 पासून 9 पर्यंत. म्हणजे ही किती सेंटीमीटरची आहे 8 सेंटीमीटरची आली आहे. 0 पासून 1 सेंटीमीटर, हा 1 मायनस होईल ना या 9 मधून, म्हणजे मग याची लेंथ किती आली 8 सेंटीमीटर. ग्रीन पेन्सिलची काउंट करूया. बघा 1 2 3 4 5 6 7. ग्रीन पेन्सिल किती सेंटीमीटरची आहे 7 सेंटीमीटरची. आपल्याला पर्पल किती सेंटीमीटरची आहे 8. मग आपल्याला 8 सेंटीमीटरची लेंथ असलेली पेन्सिल विचारलेली आहे या ठिकाणी. ओके, ब्ल्यू पेन्सिलची लेंथ काउंट करूया. बघा इथून स्टार्ट होते आहे 3 पासून 11 पर्यंत. काउंट करा 1 2 3 4 5 6 7 8. ओके, ब्ल्यू कलरची जी पेन्सिल आहे तिची लेंथ आणि पर्पल कलरच्या पेन्सिलची लेंथ कशी आहे सेम 8 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर. मग आपल्याला काय विचारलं आहे, लेंथ ऑफ पर्पल पेन्सिल इज इक्वल टू दी लेंथ ऑफ ब्ल्यू पेन्सिल. ब्ल्यू पेन्सिलची लेंथ आणि पर्पल पेन्सिलची लेंथ इक्वल आहे, म्हणून आन्सर काय येईल ब्ल्यू पेन्सिल. ऑप्शन आहे का, येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 22. इफ वन मोर पोटॅटो इज सेम वेट इज प्लेस ऑन मशीन एक्स, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. ओके, या ठिकाणी आपल्याला बॅलन्स वेट मशीन दिलेले आहेत. तर काय सांगता आहेत ते, इफ वन मोर पोटॅटो इज सेम वेट इज प्लेस ऑन मशीन एक्स. बघा मशीन एक्सवरती फक्त एक पोटॅटो ठेवलेला आहे आणि ते काय सांगता आहेत, अजून एक पोटॅटोचं सेम वेट येईल आणि ते त्या मशीनचं मेजरमेंट असणार आहे.
बघा या ठिकाणी एकच पोटॅटो दिला आहे आणि त्याचं वेट किती आहे 50 ग्रॅम. जर अजून एक पोटॅटो ठेवला आपण तरी त्या 2 पोटॅटोजचं वेट किती होईल 100 ग्रॅम. म्हणजे एक्स हे जे मशीन आहे त्याचं वेट किती आहे 100 ग्रॅम. ओके. वाय या मशीनचं वेट किती आहे बघा, तुम्हाला हा काटा कुठे दिसतो आहे 200 वरती, 200 ग्रॅम. आणि ब्रिंजलचं वेट किती आहे 150 ग्रॅम. ओके. तर खाली काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत तर त्याच्यातून आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे ते फाइंड आउट करायचं आहे. ओके. ऑप्शन ए दिलेला आहे वेट ऑन मशीन एक्स इज द लिस्ट. एक्स मशीन जे दिलेलं आहे त्याचं वेट सगळ्यात कमी आहे. येस 100 हा सगळ्यात स्मॉल आहे की नाही. 100, 200 आणि 150 मध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट कोणाचं वेट आहे, कोणत्या मशीनचं वेट आहे मशीन एक्सचं. हा जो दिलेला ऑप्शन आहे हा कसा आहे करेक्ट ऑप्शन आहे. आपल्याला काय विचारलं आहे क्वेश्चनमध्ये इनकरेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आपल्याला, म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. वेट ऑन मशीन झेड इज दी लिस्ट. मशीन झेडचं वेट हे सगळ्यात कमी आहे का, लिस्ट आहे का, नाही. हा ऑप्शन दिलेला आहे हा कसा आहे इनकरेक्ट ऑप्शन आहे आणि आपल्याला काय चूज करायचं आहे इनकरेक्ट ऑप्शनच सिलेक्ट करायचं आहे. म्हणून या ठिकाणी आपलं आन्सर काय येईल ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. ऑप्शन सी पण बघूया आपण. वेट ऑन मशीन वाय इज दी ग्रेटेस्ट. मशीन वायचं वेट हे सगळ्यात ग्रेटेस्ट आहे. येस तिघं मशीनमध्ये सगळ्यात जास्त वेट कोणत्या मशीनचं आहे वाय मशीनचं. हे पण दिलेलं स्टेटमेंट कसं आहे करेक्ट स्टेटमेंट आहे. वेट ऑन मशीन वाय इज मोर दॅन दॅट ऑन मशीन झेड. मशीन झेडपेक्षा मशीन वायचं वेट जास्त आहे. बघा 200 हा मोठा आहे ना 150 पेक्षा, म्हणजे कोणत्या मशीनचं वेट जास्त आहे वायचं. म्हणून हे दिलेलं स्टेटमेंट पण कसं आहे करेक्ट स्टेटमेंट आहे. इनकरेक्ट स्टेटमेंट कोणतं मिळालं मग ऑप्शन बी मिळाला आपल्याला. ओके. या ठिकाणी मग आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन काय येईल आपलं आन्सर काय येईल ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 23. फिल इन द ब्लँक्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. जिराफ इज P units taller. Fox is Q units taller. Fox is R than giraffe. ओके. सगळ्यात अगोदर आपल्याला जिराफची उंची बघायची आहे. जिराफ किती टॉलर आहे. एक बॉक्स म्हणजे काय आहे 1 युनिट. तर जिराफची हाईट किती बॉक्सपर्यंत येते आहे एवढी येते आहे. तर आपण ते युनिट्स काउंट करूया. जिराफ किती युनिट उंच आहे ते 1 2 3 4 5 6. जिराफ 6 युनिट टॉलर आहे. त्यानंतर फॉक्स किती टॉलर आहे ते काउंट करून घेऊया. 1 2 3 4 युनिट टॉलर आहे. ही झाली आपली पी ची व्हॅल्यू. जिराफ इज P युनिट टॉलर. बघा जिराफ ही झाली आपली पी ची व्हॅल्यू. फॉक्स इज Q युनिट टॉलर. फॉक्सची हाईट Q. ओके. आणि R ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची बघा काय विचारलं आहे. फॉक्स इज डॅश डॅश दॅन जिराफ. जिराफपेक्षा फॉक्स हा कितीने हाईट कमी आहे, म्हणजे फॉक्स इज R दॅन जिराफ. फॉक्स हा जिराफपेक्षा कसा आहे टॉलर आहे की शॉर्टर आहे. फॉक्स हा शॉर्टर आहे दॅन द जिराफ, म्हणजे आरचं आन्सर काय येईल शॉर्टर. ओके. बघा ऑप्शन्समध्ये आहे का. ऑप्शन ए दिलेला आहे P 6 युनिट Q 6 युनिट देत आहेत. आपलं काय आलं आहे आन्सर 4. ऑप्शन ए येणार नाही, ऑप्शन बी येणार नाही, ऑप्शन सी येणार नाही, कारण की याची हाईट किती देत आहेत जिराफची बघा. या ऑप्शन बी मध्ये 8, ऑप्शन सी मध्ये 12 आहे का. जिराफची हाईट किती आहे 6 आहे, म्हणून ऑप्शन ए बी सी येणार नाही. ऑप्शन डी चेक करूया. जिराफची हाईट किती आहे 6 युनिट. फॉक्सची हाईट किती आहे 4 युनिट.
आणि फॉक्स हा जिराफपेक्षा कसा आहे, शॉर्टर. ऑप्शन डी करेक्ट आहे या ठिकाणी. ओके, आन्सर काय मग या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 24. अरेंज द गिवन पेन्सिल इन द असेंडिंग ऑर्डर ऑफ देअर लेंथ अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके, या ठिकाणी काही पेन्सिल्स दिलेले आहे, त्यांची लेंथ दिलेली आहे आणि त्यांची लेंथ ही कशी लावायची आहे आपल्याला, असेंडिंग ऑर्डरमध्ये. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, स्मॉलेस्ट नंबरकडून बिगेस्ट नंबरकडे. ओके, सगळ्यात स्मॉलेस्ट पेन्सिलची लेंथ कोणती आहे, पी पेन्सिल दिसते आहे. त्यानंतरून आर पेन्सिल दिसते आहे. सगळ्यात स्मॉलेस्ट लेंथ पीची आहे, त्यानंतरून थोडी मोठी आरची आहे, त्यानंतरून क्यूची लेंथ थोडी मोठी आहे आणि एस ही सगळ्यात जास्त लेंथची पेन्सिल आहे. ओके, बघा मग आपल्याला असेंडिंग ऑर्डर लावायची आहे, स्मॉल नंबरकडून बिग नंबरकडे जायचं आहे. सगळ्यात स्मॉलेस्ट कोणती पेन्सिल आहे मग, पी, त्यानंतर आर, क्यू, एस. पी आर क्यू एस अशी सिक्वेन्स येईल पेन्सिलच्या लेंथची. पी आर क्यू एस आहे का ऑप्शनमध्ये, पी आर क्यू एस. ऑप्शन बी दिसतो आहे. येस, या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 25. द वेट ऑफ बटर इज डॅश डॅश युनिट्स. ईच क्यूब स्टँड्स फॉर 1 युनिट. ओके, या ठिकाणी आपल्याला बॅलन्स वेट दिलेला आहे. दोघं साईडला काहीतरी वेट ठेवलेला आहे आणि दोघांचं वेट कसं आहे, सेम वेट आहे. ओके, तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एका बटरच्या बॉक्सचं वेट किती आहे ते काउंट करायचं आहे या ठिकाणी. ओके, बघा मग ते काउंट करण्यासाठी काय करावं लागेल, जर सपोज मी इकडच्या बॅलन्स वेटमधला एक बटरचा बॉक्स कट केला आणि इकडचा बी कट केला, दोघांमधलं वेट कसं झालं, सेम. ओके, अजून इकडच्या बॅलन्स वेटमधला एक क्यूब क्रॉस केला आणि इथला पण एक क्यूब काढून टाकला, तर आता काय उरलं आहे बघा, इकडच्या बॅलन्स वेटमध्ये एक बटर बॉक्स उरला आहे आणि इकडच्या बॅलन्स वेटमध्ये किती क्यूब्स उरले आहेत, 3 क्यूब्स उरले आहेत. ह्या दोघांचं वेट कसं येईल, इक्वल. म्हणजे एका बटर बॉक्सचं वेट हे किती क्यूब्स येत आहेत, 1 क्यूब स्टँड्स फॉर 1 युनिट. बघा 1 2 3 4 5 क्यूब्स येत आहेत. मग काय येईल, वेट ऑफ 1 बटर इज 5 युनिट. आहे का ऑप्शनमध्ये, येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.